घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांचा आकडा आता 14 वर पोहोचलाय। 43 जणांवरती उपचार सुरू आहेत तर 1 जण गंभीर असल्याची माहिती आहे। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आला आहे। उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश हे शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। तर काल घडलेली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घाटकोपरमधली, या घटनेची दृश्य आपण बघतोय। अत्यंत भयंकर अशी घटना आणि यामध्ये आतापर्यंत 14 जणांचा जीव गेलेला आहे। 14 जणांनी आपला जीव गमावलेला आहे तर 43 जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काल घडलेली दृश्य आपण बघतोय आणि आजची ही दृश्य आपण बघतोय। आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं एनडीआरएफ, अग्निशमनचे जवान आणि पोलीस आपल्याला घटनास्थळी दिसतात। या ठिकाणी ढिगारा उचलण्याचं काम सध्या सुरू आहे। घाटकोपरमध्ये काल घडलेली ही घटना, तिची भयंकर दृश्य आपण बघतोय। होर्डिंग एकाएकी या पेट्रोल पंपावरती कोसळलं आणि त्यामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या घाटकोपरमधून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे काल, त्याच ठिकाणी धनंजय दळवी आता आपल्या सोबत आहेत। धनंजय, आजूबाजूला नेमकं काय चित्र आता या क्षणाचं दिसतंय? कसं एकूणच त्या ठिकाणी मदतीचं कार्य सुरू आहे? गुरु, आपण जर पाहिलं तर सध्या मी त्याच घटनास्थळी आहे ज्या घटनास्थळी ही मोठी होर्डिंग बोर्ड जो आहे हा पेट्रोल पंपवर कोसळला। मी सध्या याच ठिकाणी आणि आपण जर पाहिलं तर सध्याची ताजी दृश्य आहेत। या ठिकाणी मोठी जी क्रेन आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता या क्रेनच्या मदतीने हा गर्डर जो आहे तो मधल्या भागातून उचलण्यात येईल आणि ज्या ठिकाणी अशी शक्यता आहे की काही दुचाकी स्वार आणि इतर जण जे आहे ती अडकल्याची भीती जी आहे ती या ठिकाणी आहे आणि त्यासाठी त्यांना तिथून काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर सध्या बचाव कार्य जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर एकंदरीत या संपूर्ण घटनेमध्ये आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर 89 जणांना जे आहे ते यातून काढण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यातील आपण जर पाहिलं तर 44 जण सध्या उपचार घेत आहेत रुग्णालयात आणि 14 जणांचा या सगळ्या ह्याच्यात मृत्यू झालाय। तर 31 जणांना जे आहे ते रुग्णालयातून उपचार करून पुन्हा घरी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली। आपण जर सध्याची दृश्य बघितलं तर गुरु, आतमध्ये एकदम गाडीचा जो आहे तो चक्काचूर झालेला पाहायला मिळतो। दुचाकी असतील, 4 चाकी असतील, या सगळ्याचा चुरा जो आहे तो गाड्यांचा या ठिकाणी या मलब्याखाली दबून झालेला आपल्याला पाहायला मिळतो या लोखंडी गर्डरच्या आतमध्ये। आणि आपण जर पाहिलं तर आता ही सगळी तयारी जी आहे ती गर्डर उचलायची सुरू आहे। क्रेनच्या मदतीने हे गर्डर उचलण्यात येतील आणि आपण जो सध्या भाग पाहतोय तो मधला भाग आहे, या पूर्ण होर्डिंगचा केंद्रबिंदू आहे आणि हा उचलल्यानंतर या ढिगाऱ्याखाली काही जण जे आहे ती अडकल्याची शेवटची शक्यता जी आहे ती एनडीआरएफच्या जवानांनी वर्तवली होती। त्यामुळे इथे काही जण जे आहे ती शक्यतो मिळू शकतात। त्यामुळे या ठिकाणी आता काही आहे का हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे आता तुम्ही जे दृश्य दाखवताय त्यामध्ये काही गाड्या दिसतायत, साधारणपणे किती गाड्या आहेत किंवा काय याबद्दलचा काही अंदाज व्यक्त केला जातोय? जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सीएनजी पंप होता, पेट्रोल पंप होता, डिझेल देखील पंप होता। त्यामुळे मोठ्या संख्येने गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी होत्या। 3 चाकी असतील, दुचाकी असतील, 4 चाकी असतील, यांचा अगदी जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर 100च्या जवळपास लोक जी आहेत ती या ठिकाणी असल्याची माहिती वर्तवण्यात येत होती। आपण जर पाहिलं तर त्यामध्ये 89 लोकांना जे आहे ते या सगळ्या घटनेतून बाहेर काढण्यात आलेलं। त्यातले 14 जणांचा मृत्यू जो आहे तो या संपूर्ण घटनेत दुर्दैवीरित्या झालेला आहे। आपण जर पाहिलं तर टॅक्सी आहे, रिक्षा आहे, दुचाकी गाड्या आहे। कारण की गुरु, आपण जर पाहिलं तर अवकाळी पाऊस आला अचानकपणे, त्यामुळे मुंबईकरांनी पेट्रोल पंपचा सहारा जो आहे तो बचावासाठी घेतला होता। मात्र काळाने घाला घातला आणि ही जाहिरात जी आहे त्याचा होर्डिंग जो आहे तो हा सगळ्यात मोठा होर्डिंग जो आहे तो या सर्व नागरिकांवर इथे कोसळला आणि अत्यंत दुर्दैवी मृत्यू जो आहे तो 14 जणांचा या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतो। पण सध्या क्रेनच्या सहारे शेवटचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। हा क्रेनच्या सहारे हा गर्डर जो आहे तो मध्यभागातून उचलला जाईल आणि या ठिकाणी मध्यभागी ज्या ठिकाणी पेट्रोल पंपावर दुचाकीची लाईन लागली होती ते ठिकाण हे मध्य आहे आणि या मध्यभागात काही जण अडकल्याची जी भीती वर्तवण्यात येत होती ती एकदा तपासली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणचा मलबा जो आहे तो साईडला केला जाईल। या ठिकाणी ज्या गाड्या अडकल्या होत्या त्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ते केलं जाईल। हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात येईल कारण की गॅस कटरचा वापर जो आहे तो या ठिकाणी करता येऊ शकत नाही कारण की पेट्रोल पंप आहे त्यामुळे गॅस कटर जो आहे तो वापरता येणार नाही। त्यामुळे कुठेतरी क्रेनच्या मदतीने ही सगळी गोष्ट जी आहे
ती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या मदत कार्यासाठी क्रेनचा वापर जो आहे तो केला जात असल्याचं आपण पाहू शकतो. आपण जर पाहिलं तर रात्रीपासून बचाव कार्य जे आहे ते या संपूर्ण ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एनडीआरएफचे जवान असतील, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, पालिका असेल यांच्यातर्फे जे आहे ते या ठिकाणी रात्रीपासूनच बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण एकंदरीत जर पाहिलं तर ही सगळी ताजी दृश्य आहेत आणि या ठिकाणी रात्रीपासून जे बचाव कार्य सुरू होतं त्यामध्ये 89 जणांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यातील आत्ता सध्याच्या घडी जर आपण पाहिलं तर स्थानिक जी रुग्णालय आहेत, राजावाडी असतील, HBT रुग्णालय असेल, सायन हॉस्पिटल असेल, केम हॉस्पिटल असेल, अशा ज्या सरकारी रुग्णालयामध्ये सध्या जर पाहिलं तर 44 रुग्ण जे आहेत ते उपचार घेते. त्यातल्या एकाची प्रकृती जी आहे ती सध्या गंभीर असल्याचं देखील जे आहे ते समजते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर यामध्ये आता आणखी काही जण असण्याची जी शक्यता वर्तवण्यात येत होती ते आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल, कारण की युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. आता जॉईंट जर आपण पाहिलं तर गुरु जो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर क्रेनच्या सहारे हे आता काही क्षणामध्ये जे आहे ते हा गर्डर जो आहे तो उचलण्यात येईल. सगळे जे कर्मचारी आहेत ते आता या ठिकाणाहून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काही क्षणात जो आहे तो हा गर्डर जो आहे तो उचलला जाईल. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा गर्डर उचलल्यानंतर नेमकं या आतमध्ये काही लोक अडकण्याची जी शेवटची भीती वर्तविण्यात येत होती ती या ठिकाणी तपासली जाईल. काही जण अडकली आहेत का ते बघितलं जाईल. आणि त्यामुळे आपण जर पाहू शकतो आता हे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सर्व जे आहेत ते बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा मी ही दृश्य दाखवेल. गुरु ही सगळ्यात मोठी क्रेन जी आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि याच क्रेनच्या सहारे हा मोठा गर्डर पुन्हा एकदा धनंजय तुमच्याकडे येऊ आपण या सगळ्या माहितीसाठी. तुर्तास धन्यवाद. आता थेट जाऊयात आपण. चेतन सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दरम्यान दुर्घटना जिथे घडली आणि ज्या ठिकाणी आता जखमींवरती उपचार सुरू आहेत राजावाडी रुग्णालयामध्ये, तिथनं आपले प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत. चेतन, सध्याची काय स्थिती आहे? रुग्णालय प्रशासनाकडनं काय माहिती मिळते? किती जणांवरती अजूनही उपचार सुरू आहेत आणि किती जणांची प्रकृती यामध्ये गंभीर असल्याचं कळतं? चेतन. गुरु, खरं तर या दुर्घटनेनंतर 78 जण हे जखमी झाले होते आणि या जखमींपैकी 62 रुग्णांना राजावाडी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यांपैकी काही रुग्ण आहेत जे 28 किंवा 22 रुग्ण आहेत ज्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र काहींवर अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात देखील ठेवण्यात आलं. तर त्यातील 14 जण आहेत, 14 रुग्ण यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे नातेवाईक इथे देखील आले. काही वेळापूर्वीच आपण त्या नातेवाईकांशी देखील बोललो आहे. नातेवाईकांनी देखील प्रशासनाला धारेवर धरलेलं आपल्याला पाहायला मिळलंय. कोणतंही कंपल्सेशन नको आहे, मात्र जे घडलाय प्रकार तो नाही घडला पाहिजे होता. त्यांनी थेट आरोप केलेले आहेत की 100 फुटाचा जो हा होल्डिंग्स होता याला 5 फुटाचं फक्त फाउंडेशन करण्यात आलं. म्हणजेच नक्की ही जी होल्डिंग्स लावली होती ही कोणाच्या परवानगीने लावली होती आणि कशा प्रकारची लावली होती. त्याच्यामुळे आज आमच्या घरातील एक व्यक्ती म्हणजे 20 ते 22 वर्षाचा एक तरुण हा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. त्याची बॉडी देखील अजून ताब्यात घेतलेली नाही आहे. दुपारपर्यंत त्यांची बॉडी ताब्यात मिळणार. मात्र हे जे 14 मृत्यू आहे याला नेमकं याला कारणीभूत कोण आहे असा सवाल देखील. बरोबर, नेमकं याला कारणीभूत कोण आहे याचा शोध आता घ्यावा लागणार आहे. हा प्रश्न मुंबईकरांना सुद्धा पडलाय. मुंबईकर सुद्धा हा प्रश्न चेतन विचारतायत. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, अपडेट्स.